वंदे मातरम. AI मुळे नोकरी जाण्याची भीती. स्वतःचे डेटा सेंटर उभे करा. संधी, सवलती आणि सरकारी धोरण. आपल्या या व्हिडिओचे हेडिंग आहे. नमस्कार मित्रांनो. AI मुळे नोकऱ्या जातील अशी भीती सर्वत्र आहे. लोक म्हणतात आज काही जण जात्यात आहेत तर काही जण सुपात. पण पत्रकारितेच्या 30 वर्षांच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो, जेव्हा जुनी दारं बंद होतात तेव्हा तंत्रज्ञान नवी कवाडं उघडतं. आज आपण केवळ कोड लिहिण्याबद्दल बोलणार नाही, तर आपण डिजिटल जगाचा मालक कसं बनायचं यावर बोलणार आहोत. आजचा विषय आहे डेटा सेंटर, तुमच्या भविष्यातील व्यवसाय आणि करिअर. विशेष म्हणजे ग्लोबलायझेशनच्या पार्श्वभूमीवर डेटा सेंटर उभारण्याचा निर्धार तुम्ही पक्का करा. नमस्कार, मी संजय झेंडे. आपण बघत आहात ॲक्वेरियस इनसाइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, जगभरातील 20% डेटा भारतात तयार होतो, पण जगाच्या तुलनेत आपली डेटा साठवण क्षमता केवळ 3% आहे. 2021 मध्ये हा उद्योग $1.2 अब्ज होता, जो 2026 पर्यंत गगनाला भिडलेला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारत सरकारचा डेटा लोकलायझेशनचा कायदा. आता भारतीय नागरिकांचा डेटा भारतातच साठवणे अनिवार्य आहे. यामुळे नवी मुंबई ही डेटा सेंटरची राजधानी बनली आहे. AI आणि 5G मुळे ही मागणी आता गल्लीबोळापर्यंत पोहोचणार आहे. याविषयीची माहिती आपण एका व्हिडिओमध्ये पूर्वी दिलेली आहे, तो आपण बघू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला या क्षेत्रात डेटा सेंटर उभारण्याच्या क्षेत्रात उतरायचे असेल तर महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी आहे. महाराष्ट्र IT धोरण 2023 नुसार मुद्रांक शुल्क, जमीन खरेदी किंवा लीजवर 100% माफी, वीज शुल्कामध्ये कायमस्वरूपी माफी, 5 वर्षांसाठी प्रति युनिट ₹1 सवलतीचा दर, अत्यावश्यक सेवा म्हणून स्टेटस. डेटा सेंटरला आता इसेन्शियल सर्व्हिसेसचा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजे 24 तास पाणी आणि वीज पुरवठ्याची हमी सरकारने दिलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटसमध्ये यामुळे बँकांकडून त्यांना 70% पर्यंत कर्ज मिळेल. मित्रांनो, तुम्ही म्हणाल डेटा सेंटरसाठी करोडो रुपये लागतात, पण येथेच खरं जुगाडाचं तंत्र कामास येतं. एज कॉम्प्युटिंग हे जे क्षेत्र आता पुढे येणारं क्षेत्र आहे, ते मोठ्या शहरात जाण्याऐवजी तुम्ही तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात छोटे डेटा सेंटर सुरू करू शकतात. कोलोकेशन्स मॉडेल, स्वतःचे सर्व्हर घेण्याऐवजी तुम्ही जागा घ्या, सुरक्षा, वीज द्या आणि इतर कंपन्या तुमचे जे सर्व्हर विकतात ते सर्व्हर्स घ्या, भाड्याने घ्या. यातला जो नफ्याचा पर्सेंटेज आहे 43% पर्यंत आहे. 8 वर्षात तुमची मूळ गुंतवणूक परत मिळू शकते. ग्रीन एनर्जी, सोलर प्लांट बसवून तुम्ही विजेचा खर्च कमी करू शकता. 60 ते 70% पर्यंत कमी होऊ शकतो. तरुणांनो, मित्रांनो, केवळ नोकरी शोधू नका. या क्षेत्रात इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सायबर सुरक्षा तज्ञांना वर्षाला 10 लाख ते 35 लाखापर्यंत पॅकेज मिळतंय. पण त्यासाठी केवळ पदवी पुरेशी नाही. तुम्हाला यात जर करिअर करायचं असेल तर यावर सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये सांगा. त्यावर वेगळा व्हिडिओ आपण बनवू. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला केंद्र सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तिथून तुम्ही त्याचे डिटेल्स जाणून घ्या आणि स्वतःचं डेटा सेंटर उभारण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर कामाला लागा. मित्रांनो, केवळ डेटा सेंटर हे केवळ सर्व्हरचा समूह नाही, तो भारताच्या भविष्याचा पाया आहे. तंत्रज्ञानाला घाबरण्यापेक्षा तंत्रज्ञानाचे मालक बना. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तरुण अभियंत्यांपर्यंत शेअर करा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत राहा ॲक्वेरियस इनसाइट्स हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद. आणि हे ज्या वेगवेगळ्या वेबसाईट ज्या आहेत त्याची यादी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती आपण अवश्य बघा.